जो प्रतापराव आपल्या जमिनीवर आपल्या सगळ्यांच्या मध्ये बसलेला आहे, कदाचित येणाऱ्या 22 तारखेला या विधानसभेचा नव्हे तर जळगाव विधान परिषदेचा भाऊ फक्त आपल्या पारधी धरणगाव मतदारसंघाचे आमदार आहेत. पण जर का थोडासा विचार केला असता आणि जर का प्रतापराव उभे राहिले असते तर या विधान परिषदेमध्ये मला असं वाटतं प्रताप आज जमिनीवर बसलेला दिसला नसता तर स्टेजवरून आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद दिले असते. काय काय आता किशोरप्पा बोलले की प्रतापने जर माझं ऐकलं असतं, त्यांनी आय लव्ह यू केलं असतं तुमच्याशी, तर काही झालं असतं. पण मी कीर्तनामध्ये बोललो, 7 दिवसाचा माझा जो सप्ताह असतो त्याच्यामध्ये मी बोललो होतो की नसीब में होगा तो चल कर आएगा, नसीब में होगा तो चल कर आएगा और नसीब में नहीं होगा तो आकर चले जाएगा. जिंदगी पे इतना सीरियस ना लेना जिंदगी को, एक न एक दिन तुझे यहां से जाना होगा. जिंदगी इतनी अच्छी होती तो हम रोते रोते नहीं आते, और जिंदगी इतनी खराब होती तो हम जाते जाते लोगों को रुलाकर नहीं जाते. याच पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे. मी कीर्तनातही बोललो, तुम्हाला वाटतो मी मंत्री आहे? वाटतो? कोण वाटतो? कोणाचा भाऊ? असं वाटतं काय गुलाबराव पाटील मंत्री झालाय? माईचा लाल नाही तो जळगाव ग्रामीण मध्ये गुलाबराव पाटलाला धक्का लावू शकतो. ही माझी ताकद आहे. मी तुमच्या भरोशावर राजकारण करतो, मुंबईच्या भरोशावर नाही करत. कारण की मुंबईला पाठवणारी जनता माझी इथं समोर बसलेली आहे, मी तिच्या भरोशावर राजकारण करतो. शेतकरी शेतमजूर यांच्याशी माझी नाळ आहे.